मृत्युंजय. लेखक शिवाजी सावंत. भाग 122. महायुद्ध. माझ्या आयुष्यातील हे तिसरं महायुद्ध होतं. पहिलं पांचालीच्या स्वयंवरात अनेक राजांनी मिळून कांपिल्य नगरात मांडलेलं. दुसरं युवराज्ञी भानुमतींचं युवराज दुर्योधनानं हरण केलं त्या प्रसंगी मला लढावं लागलेलं. ह्या दोन्ही महायुद्धात अनेक देशांचे राजे होते. आता हे तिसरं महायुद्ध होतं. पूर्वीची दोन्ही महायुद्ध आमच्या देशापासून फार दूर दुसऱ्या खंडात झाली होती. आम्हा कुरूंना त्याची प्रत्यक्ष झळ कधीच पोहोचली नाही. पण हे तिसरं महायुद्ध आता दुसऱ्याच्या खंडात नव्हतं. ते आमच्या देशानजीक येऊन ठेपलं होतं, अगदी हस्तिनापुराजवळ, कुरुक्षेत्रावर. यावेळी अंतर्गत संघर्ष मिटवून मिळेल ते सहाय्य घेऊन उभं ठाकणं हेच सुज्ञपणाचं नव्हतं काय? माझं मन त्याच निर्धाराच्या निर्णयावर येऊन ठेपत होतं. कोणत्याही कारणासाठी ते आता कधीच डळमळणार नव्हतं. परिस्थितीचं आव्हान स्वीकारून मी उभा ठाकलो होतो. इतरांना धैर्य देत होतो. प्रथम कुरूंच्या साम्राज्याचा वृक्ष बळकटपणे धरतीत मुळे रोवून ताठपणे उभा राहिला पाहिजे. तरच त्यावरची कर्ण, दुर्योधन, अश्वत्थामा, महाराज धृतराष्ट्र, पितामह ही घरटी सुरक्षित राहू शकली असती. प्रथम देश, राष्ट्र, मग व्यक्ती आणि त्यांचा विचार. सहस्रावधी कुरु हातात हात गुंफून एक मनानं झुंजतील तर हिमालयच काय, पण त्याच्या पलीकडेही जे दुर्लभ्य असेल, अजिंक्य असेल, तेही पादाक्रांत करणं सहज शक्य होतं. दूतांकरवी पांडवांशी विचारविनिमय करून पितामहांनी युद्धनियम ठरवून घेतले. अश्वत्थामा आणि दुःशासन आपले परस्पर भिन्न स्वभाव विसरून ते नियम सहस्र योद्ध्यांच्या सैनिक दलांना समजावून सांगत होते. एकदा वापरून धरणीवर पडलेलं शस्त्र पुन्हा हाती घेऊन वापरू नका. निशस्त्र, शरणागत, विरत, मृत यांवर शस्त्र उचलू नका. प्रेत दहन करणारे, सोमरस पुरविणारे, अन्न शिजवणारे यांना वधू नका. पदातीनं पदाती, अश्वसादानं अश्वसाद, गजातीनं गजाती, गदाधरानं गदाधर, खडकधारकानं खडकधारक, रथ्यानं रथी असा एकाशीच संग्राम करा. सूर्यास्त होताच शस्त्र थांबवायला चुकू नका. अशा अनेक प्रकारच्या सूचना ते सैनिकांना देत होते. ते चुकू नयेत म्हणून त्यांच्याकडून प्रात्यक्षिक करून घेत होते. ऐन मार्गशीर्षातील कडाक्याची थंडी असूनही राजनगरातील वातावरण तप्त झालं. पांडवांकडून पांचालीचा बंधू दृष्टद्युम्न युद्धभूमी आखण्यासाठी कुरुक्षेत्रावर आला. पितामह देखील हस्तिनापुरातून गेले. कुरुक्षेत्र हस्तिनापूरहून थोडं दूर इंद्रप्रस्थालगत होतं. त्यावर सूर्य, ब्रह्म अशी अनेक सरोवरं होती. दृषद्वती, सरस्वती अशा नद्या होत्या. 15 योजनांचा प्रशस्त भूप्रदेश युद्धभूमी ठरणार होता. गज, अश्व, पायदळ, रथदळ यांची स्थानं निश्चित करून घेऊन हस्तिनापुरातून एक पळभरही न थांबता जाता जाता राजमातेला विदुरांच्या पर्णकुटीत भेटून दृष्टद्युम्न परस्परच उपप्लाव्याला निघून गेला. आखलेली युद्धभूमी पाहून आलेला सत्यसेन काळजीनं म्हणत होता की दक्षिणेच्या दिशेनं ती उतरती होत गेली आहे. त्याची सत्यता पटवून घ्यावी म्हणून स्वतः मीच समरांगण पाहून आलो. तो म्हणाला ते सत्य होतं. कितीही भर घातली असती तरी युद्धभूमीवरील दक्षिणेकडील उतरण समपातळीत आणता आली नसती, कारण तिचं क्षेत्र अवाढव्य होतं. युद्धभूमीची एक राहो, पण माझी जीवनाची उतरण आता कशानं समपातळीत येणार होती? मार्गशीर्षातील पंचमी मागं पडली. थंडीचा कडाका थोडा कमी झाला. द्वारकेहून परतलेला दुर्योधन नगरात शिरताना त्याच्या रथात श्रीकृष्ण दिसतो काय म्हणून मी सौधावरून मोठ्या औत्सुक्यानं पाहिलं. त्याच्या मागून यादवांची 7 अक्षौहिणी अफाट सेना नगरात घुसली. श्रीकृष्ण मात्र कुठंच दिसत नव्हता. युवराज दुर्योधनानं त्याला तटस्थ ठेवण्यात यश मिळविलं असावं. तसा तो किमयागार आहे म्हणून त्याला सामोरा गेलो, पण तो अर्धवट यशस्वी. यशस्वी कसला? पूर्ण अयशस्वी होऊनच द्वारकेतून परतला होता. त्याच्या राजकीय धूर्तपणालाही श्रीकृष्णानं बाजू दिली होती. एकीकडे निशस्त्र मी आणि दुसरीकडे सशस्त्र अशी बलदंड
सैनिक योद्ध्यांची 7 अक्षौहिणी यादव सेना, यांपैकी काय पाहिजे तुला? असा मोह टाकणारा विचित्र प्रश्न श्रीकृष्णानं त्याला टाकला होता. माझ्या सर्व सूचना दूर सारून दुर्योधनानं शेवटी यादव सेना स्वीकारली होती. मला निशस्त्र हात बांधलेला अबोल कसाही केवळ तूच पाहिजेस. तसा तू येणार नसशील तर द्वारकेत स्वस्थ बसून राहा. मला तुझी यादव सेना नको. असं श्रीकृष्णाला द्वारकेतच बद्ध करणारं तो काहीही बोलला नव्हता. उलट 15 लक्ष यादव सेना हस्तिनापुराकडे वळविण्यात आपण राजकीयदृष्ट्या किती यशस्वी झालो आहोत ते सांगण्यासाठी तो दौडत वेगानं येऊन म्हणाला की, कर्ण, निशस्त्र श्रीकृष्ण आणि अर्जुनाच्या रथावरचा ध्वजदंड यात कोणतं अंतर आहे? तो अर्जुनाचं सारथ्य करणार आहे, शस्त्राऐवजी वेग आणि आसूड हाती घेणार आहे. आपल्याकडे सारथी काही कमी आहेत? त्याला आणण्यापेक्षा त्याची 15 लक्ष सेना आणून मी कुरूंचं सेना सामर्थ्य बळकट केलं आहे. असं नाही का वाटत तुला? युवराजा, युद्धात बुद्धी नावाचं शस्त्र सर्वात अधिक प्रभावी असतं, हे तुला माहीत नाही काय? अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करणारा श्रीकृष्ण घोड्याचे वेग आखडील पण जिभेचे सैल सोडील हे तुला कसं समजलं नाही? त्याला मुकपणे सारथ्य करण्याची अट जरी तू घातली असतीस तरी बरं होतं, असं त्या राजनीतिकुशल म्हणणाऱ्या नरेशाला सांगावं असं मला वाटलं, पण ते मी टाळलं. चुका मान्य करणं, त्या सुधारण्यासाठी धडपडणं, सर्वांना विश्वासात घेणं हे गुण हस्तिनापुरासारख्या बलाढ्य देशाचं नेतृत्व करणाऱ्या त्या युवराजाच्या जीवनात आत्ताशा कुठंच दिसत नव्हते. येऊ घातलेलं महायुद्ध, अवतीभोवतीच्या ज्वलंत समस्या, पितामह गुरु द्रोण यांसारख्या वृद्धत्वानं निष्प्रभ झालेल्या कुरूंच्या हाती असलेली दीर्घकालची राजसूत्र, निर्वाणीच्या प्रसंगी असाव्या लागणाऱ्या एकात्मतेचा अभाव, ह्या साऱ्या अडचणींमुळे दूरदृष्टीचा मार्ग कुठं सापडतही नव्हता. कोळ्याच्या जाळ्यात सापडलेल्या कीटकासारखा युवराज जितका धडपडत होता तितका अधिकच गुरफटत चालला होता. मला हे स्पष्ट दिसत होतं. तो आणि त्यानं निवडलेला राज्यकारभाराचा मार्ग सर्वच महान धोक्यात येत होतं. काही आशेचा किरण दिसतो काय यासाठी मी तळमळत होतो. मात्र आपण एकटेच सामर्थ्यशील आहोत. कुणीही आपल्यासमोर टिकाव धरू शकणार नाही. हस्तिनापूरचं प्राचीन राज्य करण्याची बुद्धिकुशलता केवळ आपल्या आणि आपल्या एकट्याच्या अंगीच एकवटली आहे. या विचित्र अहंगंडानं दुर्योधन इतका घेरला होता की कुणालाही विश्वासात घ्यायला तो तयारच नव्हता. माझी सूचना, माझा परामर्श हा एका आपल्यावर नितांत प्रेम करणाऱ्या जीवनमित्राचा विचार आहे हेही त्याला पुरेसं पटत नव्हतं. श्रीकृष्ण सोडून तो यादव सेना घेऊन आला होता. एकूण सैन्य संख्या 11 अक्षौहिणींवर गेली होती. सेनापतीची निवड करून त्याच्या नेतृत्वाखाली सेनापतकांची योजना करण्याचा समय आला होता. एक एक पथक हस्तिनापूर सोडून कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीकडे मार्गस्थ झालं होतं. कुरुक्षेत्राच्या दक्षिण दिशेला सैन्याची शिबिरं पडली होती. राजनगर सुनसुन भासत होतं. सैनिकांना निरोप देणाऱ्या स्त्रिया उंबरटे भिजवून गृहागृहांत आपल्या कुलदैवताला आळवीत नंदादीप जाळत होत्या. पथकांची व्यवस्था पाहण्यासाठी मीही हस्तिनापूर सोडलो. राजनगरातील सर्व वर्दळ कुरुक्षेत्राभोवती दाटली होती. मधाच्या पोळ्याला मधमशा दाटीवाटीनं एकमेकींना पंख भिडवून चिकटलेले असतात तसे लक्षावधी सैनिक कुरुक्षेत्राच्या समरांगणाच्या पश्चिम दिशेला चिकटले होते. अंग, अंगारक, अलब्ध, अंबष्टक, अलंबूस, आर्श्वरुंगी हे राक्षस राजे आपले विशाल देह सावरीत गजदलातील सहस्रावधी गजांना आखलेल्या जागेत उभे करण्यात मग्न झाले होते. अनश्वस, अनुशाल्व, अपराजित, अचल, अरिष्टसेन, विंद, अनुविंद, अंगद, अच्युतायू, अशोक, अश्वकेतू, आषाढ, आर्जव, इंद्रवर्मन, ईश्वर, उग्रतीर्थ, उग्रमन्यू, उलूक हे निष्णात अश्वतज्ञ अश्वसादांना सूचना देऊन अश्वदल एका एका रांगेत उभे करण्यात स्वतःला विसरले होते. क्षेमदूती, क्षेमशर्मन, भगदत्त, कृतवर्मा, बृहद्बल, बाल्हिक, नीलध्वज, चिरवारस, दीर्घप्रज्ञ, नियुतायू, पौंड्रक, दीर्घायू हे विख्यात रथसम्राट आपापल्या रथ्यांना
त्यांची नियुक्त स्थानं दाखवित होते. गुरुद्रोण, कृप, शल्य, शकुनी मामा, जयद्रथ, अश्वत्थामा, दुर्योधन, दुःशासन सर्वजण महापुरातील गंगेसारख्या 24 लाख सेनेचं अनुशासन पाहत होते. मगध, मद्र, बाल्हिक, गांधार, अवंती, निषाद, सिंध, कलिंग, चेदी सर्व देशांचे विविध आकारांचे, विविध वर्णांचे राजध्वज फरफरत होते. कुरुक्षेत्राला वळसा देऊन वाहणाऱ्या सरस्वतीचं व संथ दृषद्वतीचं पात्रही दिवसागणिक थरथरत होतं. सैन्याची शिबिरं व्यवस्थित उभी राहिली याची खात्री होताच मी राजनगराकडे परतलो. उपप्लाव्याहून मार्गशीर्ष मासातील वद्य द्वितीयेचा दिवस श्रीकृष्णाकडून नियुक्त झाला.